Hello everyone, good morning all. We are discussing the topic electromagnetic induction. In today's lecture, we are going to discuss about an important electrical device which is transformer. ट्रान्सफॉर्मर वर्ड तुम्ही ऐकला असेल, सगळीकडे बघायलाही मिळतात. कुठं असतात ट्रान्सफॉर्मर? तुम्ही जर सिटीमध्ये लोकल कॉलनी बघितली असेल किंवा लोकल एरियामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये MACB कडून एक ट्रान्सफॉर्मर फिट केलेला असतो. तुम्ही बघितलं असेल 2 पोल्सवरती असे ट्रान्सफॉर्मर फिट केलेले असतात, त्याला आपण DP असंही म्हणतो. किंवा आपल्या घरामध्ये जे डिफरंट इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत लाईक फ्रीज, TV, कूलर, वॉशिंग मशीन, या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये सुद्धा असे स्मॉल ट्रान्सफॉर्मर्स बसवलेले असतात, फिट केलेले असतात. व्हाय वी यूज सच ट्रान्सफॉर्मर्स? याचं ॲक्च्युली काय काम असतं, काय करतो ट्रान्सफॉर्मर हे आधी समजून घ्या. नंतर मग आपण याचं प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि त्यामध्ये असलेले डिफरंट फॉर्म्युलाज डिस्कस करणार आहोत. Then, what is the use of transformer? Transformers are used mainly to decrease or to increase the voltage, supply voltage. आपल्याला जो व्होल्टेज सप्लाय असतो तो डिक्रीज किंवा इन्क्रीज करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा यूज करतो. आणि याच्यावरून याचे 2 टाईप्सही आहेत, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग आपल्याला व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्याची का गरज असते, का रिक्वायरमेंट आहे हे आधी समजून घ्या. सपोज आपल्या घरामध्ये एखादं फ्रीज असेल, द ऑपरेटिंग व्होल्टेज ऑफ धिस फ्रीज त्याच्यावरती मार्क केलेलं असतं, तुम्ही बघितलं असेल, इज इन द रेंज 220 to 230 व्होल्ट. म्हणजे हे फ्रीज जे आहे ते या व्होल्टेज रेंजमध्ये प्रॉपरली ऑपरेट होत आहे. मग याला जर तुम्ही सप्लाय दिला 300 व्होल्ट, काय होईल सांगा? डॅमेज होईल. याला मी सप्लाय दिला 150 व्होल्ट, हे ऑपरेट होणार नाही व्यवस्थित. याचं प्रॉपर ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे? 220 to 230 व्होल्ट. मग याला एवढंच दिलं पाहिजे. आता विचार करा, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनचा एखादा पॉवर प्लांट, सपोज कोयना डॅमला आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन प्लांट आहे. तिथं ज्या जनरेटर्स आहेत त्यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिसिटीचं म्हणजे तिथं व्होल्टेज जे आहे त्या जनरेटरनं प्रोड्युस्ड व्होल्टेज, AC व्होल्टेज हे नियरली 60,000 व्होल्ट असतं. मी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यूज सांगतोय, ॲक्युरेट तेवढ्याच असतील असं काही नाही, पण लार्ज असतं व्होल्टेज. मग हे 60,000 व्होल्टेज जे आहे हे तिथं प्रोड्यूस झाले. मग नंतर ते ॲक्च्युली कन्सेप्ट वेगळी आहे ती की तिथं परत ग्रीड्स वगैरे असतात, टोटल एकत्र करून ती नंतर सप्लाय केली जाते. मग आपण असं म्हणूया की हा जो सप्लाय आहे मिळणारा, हा सप्लाय एखाद्या सिटीच्या नियर असा, सिटीच्या बाहेर MACBचं सबस्टेशन असतं आणि इथं हा सप्लाय सेंड केला जातो लाईन्स थ्रू. लाईन लॉस असल्यामुळं सपोज इथं जो रिसिव्ह केला जाणारा सप्लाय, दॅट सप्लाय विल बी नियरली इक्वल टू 50,000 व्होल्ट. मग या सबस्टेशनमध्ये जो सप्लाय आला आहे त्याचं व्होल्टेज किती आहे? 50,000 व्होल्ट आहे. मग इथं काय केलं जातं MACBमध्ये, या सबस्टेशनमध्ये असे लार्ज ट्रान्सफॉर्मर असतात, लार्ज पॉवर ट्रान्सफॉर्मर असतात. ते ट्रान्सफॉर्मर काय करतात तर या 50,000 व्होल्टला 11,000 व्होल्टमध्ये कन्वर्ट करतात. मी परत सांगतो, हे नंबर जे आहेत ते अप्रॉक्सिमेटली आहेत, ओके. आणि मग इथं या ट्रान्सफॉर्मरचा यूज करून 50,000 व्होल्टला कन्वर्ट कशात केलं आपण? 11,000 व्होल्टला, म्हणजे व्होल्टेजला डिक्रीज केलं. ते कसं ट्रान्सफॉर्मर करतो हे आपण त्याच्या कन्स्ट्रक्शन वर्किंगमध्ये बघणार आहोत. मग याला म्हणतो आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्यानं व्होल्टेजला काय केलं? कमी केलं. नंतर या MACB स्टेशनमधून परत त्या प्रत्येक सिटीतल्या लोकल कॉलनीमध्ये, एरियामध्ये हा मेन लाईन थ्रू हा व्होल्टेज सप्लाय सेंड केला जातो. आता इथं आला सप्लाय, सपोज लाईनमधून लॉस झाल्यानंतर मे बी 10,000 व्होल्ट असेल, इमॅजिन करा. पण 10,000 व्होल्टची रिक्वायरमेंट आपल्याला आहे का? नाही आहे. इंडस्ट्रीजमध्ये वगैरे असेल, पण इथं आपल्याला आहे का? नाही आहे ही एवढी रिक्वायरमेंट. आपली रिक्वायरमेंट किती आहे? 220 to 230 व्होल्ट, स्मॉल रिक्वायरमेंट आहे. मग त्या लोकल कॉलनीमध्ये परत एक काय केलं जातं? ट्रान्सफॉर्मर फिट केला जातो. हा ट्रान्सफॉर्मर, अगेन दिस ट्रान्सफॉर्मर डिक्रीजेस दिस व्होल्टेज फ्रॉम 10,000 टू अवर रिक्वायर्ड व्होल्टेज. त्या लोकल ते डिपेंड आहे ॲप्लिकेशनवरती. तुम्ही MIDCमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये करणार असाल तर त्याचं रिक्वायर्ड पोटेन्शियल व्होल्टेज वेगळं असेल. लोकल होम अप्लायन्सेससाठी असेल तर वेगळं असेल. त्यामुळं आपल्या रिक्वायर्ड व्हॅल्यूमध्ये हा लोकल ट्रान्सफॉर्मर काय करतो? कन्वर्ट करतो. आणि मग इथून प्रत्येक होममध्ये असा हा सप्लाय काय केला जातो? सप्लाय दिला जातो. ह्या सप्लाय लाईन्स असतात. आता इथं प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचं मेन काम काय होतं? इट डिक्रीजेस दी पोटेन्शियल व्होल्ट ऑर इट डिक्रीजेस दी सप्लाय व्होल्टेज. व्होल्टेजला त्यानं काय केलं? डिक्रीज केलं. आणि मग याला काय म्हणतो आपण? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. पण प्रत्येक वेळी तो ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज डिक्रीजच करतो असं नाही. ट्रान्सफॉर्मर कॅन इन्क्रीजेस दी व्होल्टेज. ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज इन्क्रीजही करू शकतो. बघा तुम्ही, कधी कधी आपण डिम लाईट आहे असं म्हणतो,
म्हणजे काय तर सपोज सप्लाय लाईन जी आहे यात काही कमी असल्यामुळं प्रोडक्शन ऑफ असल्यामुळं सप्लाय व्होल्टेज जे मिळतं आहे आपल्याला ते 150 व्होल्ट मिळतं आहे. फ्रीज ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे 220 to 230 व्होल्ट, पण सप्लाय किती मिळतोय आपल्याला 150 व्होल्ट मिळतोय. मग हे ऑपरेट होईल का? मग या फ्रीजमध्ये एक ॲडॅप्टर असतो ज्याला आपण ट्रान्सफॉर्मरच म्हणणार आहे. आणि मग हा ट्रान्सफॉर्मर काय करतो, हा ट्रान्सफॉर्मर या 150ला परत 220 to 230 व्होल्ट या रेंजमध्ये काय करतो, इन्क्रीज करतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजला इन्क्रीजही करू शकतोय. दिस ट्रान्सफॉर्मर कॅन इन्क्रीजेस दी व्होल्टेज. आणि मग ट्रान्सफॉर्मरनं व्होल्टेजला इन्क्रीज जर केलं तर आपण त्याला म्हणणार आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. So there are two types of transformer, step up transformer and step down transformer. If the transformer increases the voltage then it is known as step up, and if the transformer decreases the voltage then it is known as step down transformer. Okay, now we will go to the actual part of this concept, transformer, its principle, construction, working. Now on which principle this transformer operates? Transformer works on the principle of mutual induction. सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन हा पार्ट आपण डिस्कस केला आहे. सो आउट ऑफ दिस ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन दी प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. आता म्युच्युअल इंडक्शन कन्सेप्ट काय होती? वी नो दिस कन्सेप्ट. म्युच्युअल इंडक्शन मीन्स द फिनॉमिना ऑफ इंडक्शन और प्रोडक्शन ऑफ करंट और EMF इन अ कॉइल ड्यू टू दी चेंज इन करंट इन दी नेबरिंग कॉइल. एखाद्या शेजारच्या कॉइलमध्ये करंट चेंज झाल्यामुळे जो फ्लक्स चेंज होतो त्यामुळं त्या कॉइलच्या नेबरिंग कॉइलमध्ये आपोआप EMF किंवा करंट काय होतो, इंड्यूस होतो. याला म्हटलं होतं आपण म्युच्युअल इंडक्शन. या प्रिन्सिपलचा आपण यूज ट्रान्सफॉर्मरमध्ये करणार आहे. मग ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे? ओके, इन केस ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये सपोज आता इथं ट्रान्सफॉर्मरला जो सप्लाय असतो तो नेहमी हा AC सप्लाय असतो. DC सप्लायवरती ट्रान्सफॉर्मर ऑपरेट होत नाही, त्याचं काही फंक्शन नाही. ट्रान्सफॉर्मरला जो आपण सप्लाय देतो किंवा आपल्याला MSCB कडून मिळणारा जो सप्लाय आहे दॅट सप्लाय इज ऑलवेज AC व्होल्टेज, AC सप्लाय असतो. सो सपोज दिस इज अवर इनपुट AC सप्लाय. हा काय आहे आपला इनपुट AC सप्लाय, म्हणजे आपल्याला मिळणारा हा सप्लाय आहे. जे सप्लाय लाईन असतात MSCB कडून मिळणारं जे व्होल्टेज आहे सपोज ते व्होल्टेज आहे आणि हे AC व्होल्टेज आहे. ओके, अक्रॉस दिस सप्लाय आय कनेक्टेड हियर ए कॉइल, इंडक्शन कॉइल. इंडक्शन कॉइल हॅव्हिंग N नंबर ऑफ टर्न्स. एक इंडक्शन कॉइल याच्या अक्रॉस काय केली मी, या सप्लायच्या AC व्होल्टेजच्या अक्रॉस कनेक्ट केली. दिस कॉइल हॅज N नंबर ऑफ टर्न्स. सपोज दिस इज अवर प्रायमरी कॉइल. काय म्हटलं मी याला, ही आपली काय आहे प्रायमरी कॉइल आहे. सो दिस प्रायमरी कॉइल हॅज NP नंबर ऑफ टर्न्स. या कॉइलचे किती नंबर ऑफ टर्न्स आहेत NP. अँड बिकॉज ऑफ दिस AC सप्लाय ए करंट IP पासेस थ्रू दिस कॉइल. ह्या सप्लायच्या अक्रॉस कनेक्ट केल्यामुळे ह्या कॉइलमधून IP एवढा करंट काय होतोय म्हटलं आपण पास होतोय. P स्टँड्स फॉर प्रायमरी कॉइल, ज्याला आपण इनपुट कॉइल असंही म्हणणार आहे. कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर कळेल आपल्याला की याचा ॲक्च्युअलमध्ये काय यूज आहे. ओके, नाउ दिस इज AC व्होल्टेज. AC सप्लाय आपल्याला माहित आहे. AC सप्लाय इन AC सप्लाय करंट ऑलवेज चेंजेस. करंटची मॅग्निट्यूड जी असते ती कंटिन्युअसली चेंज होत असते विथ रिस्पेक्ट टू टाईम. जशी AC जनरेटरमध्ये असलेलं कॉइल आणि आर्मेचर रोटेट होतो तसं इंड्युस्ड करंट जो आहे तो कंटिन्युअसली काय होत असतो, चेंज होत असतो. याचा अर्थ इथं या कॉइलमधून पास होणारा करंट जो आहे तो काय होतोय, कंटिन्युअसली चेंज होतोय. आता विचार करा, व्हेन करंट पासेस थ्रू दिस कॉइल, व्हेन करंट passes through this coil, a magnetic field is induced. या कॉइलमधून करंट पास केल्यामुळं इथं काय इंड्यूस झाली, ही मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झाली. आता ही इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड B इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी करंट पासिंग थ्रू दॅट कॉइल. यात इंड्यूस झालेली मॅग्नेटिक फील्ड ही त्यातून पास होणाऱ्या करंटला कशी प्रपोर्शनल असते, डायरेक्टली प्रपोर्शनल असते. बट दिस करंट इज कंटिन्युअसली चेंजिंग. हा करंट तर चेंज होतोय. And because of this change in current, the magnitude of magnetic field induced here also changes. Magnetic field ची magnitude ही काय होते, change होते. And now because of this change in magnetic field, magnetic flux passing through this coil also changes. या coil मधून पास होणारा magnetic flux ही काय होतो, चेंज होतो. आपण सेल्फ इंडक्शन मध्ये हा पार्ट डिस्कस केलेला आहे. आता हा फ्लक्स चेंज जो आहे कसा आपण इथं कन्सिडर करू शकतोय. सपोज
या कॉइलचे किती नंबर ऑफ टर्न्स आहेत, NP नंबर ऑफ टर्न्स आहेत. या कॉइलचा एक सिंगल टर्न आपण कन्सिडर केला. ह्या कॉइलचा एक काय आहे, सिंगल टर्न आहे. या कॉइलमधून पास होणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही मॅग्नेटिक फील्ड आहे. अँड सपोज यातून मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स पास होतात, याचा अर्थ या कॉइलमधून काय पास होतोय, मॅग्नेटिक फ्लक्स. अँड सपोज phi is the magnetic flux passing through single turn of this coil. या कॉइलच्या एका टर्न मधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स किती, phi आहे. काय सांगतोय बघा, कॉइलच्या एका टर्न मधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स किती, phi असेल तर मग टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉइल विल बी रिटन ॲज NP phi. याला काय लिहू शकतोय आपण, NP phi. सो दिस इज दी टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दिस प्रायमरी कॉइल. या प्रायमरी कॉइलमधून पास होणारा हा टोटल काय झाला, फ्लक्स झाला. आता काय होणार बघा, या फ्लक्सची व्हॅल्यू, हा जो टोटल फ्लक्स आहे पासिंग थ्रू प्रायमरी कॉइल, दिस टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दिस प्रायमरी कॉइल चेंजेस बिकॉज ऑफ दिस चेंज इन करंट. हा फ्लक्स चेंज होतोय. अँड नाउ अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युसेस EMF इन दी कॉइल. या कॉइलमध्ये एक बॅक EMF इंड्यूस होतो, आपल्याला माहिती आहे, सेल्फ इंडक्शनमध्ये आपण स्टडी केले. अँड दॅट EMF इंड्युस्ड E विल बी इक्वल टू -d∅dt. याला आपण असं म्हणूया, प्रायमरीमधून पास होणारा फ्लक्स आहे म्हणून याला phi यूज करूया. आणि P फ्लक्स पासिंग थ्रू प्रायमरी कॉइल, मग NP नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल अँड phi इज दी फ्लक्स पासिंग थ्रू सिंगल टर्न ऑफ कॉइल. एका टर्नमधून पास होणारा फ्लक्स किती, phi एवढा फ्लक्स आहे. आता विचार करा, जर व्हॅल्यू पुट केली तर काय मिळेल व्हॅल्यू, मग इथं E इक्वल टू EP म्हणूया. मग प्रायमरीमध्ये इंड्यूस झालेला EMF आहे हा, EMF इंड्युस्ड इन दी प्रायमरी कॉइल, म्हणजे हे व्होल्टेजच आहे. EMF म्हणजेच काय आहे, व्होल्टेज आहे. सो व्होल्टेज इंड्युस्ड इन दी प्रायमरी कॉइल, EP इक्वल टू -d∅p/dt. सो इट विल बी इक्वल टू, इथं बघा phi ची व्हॅल्यू यामध्ये नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत. सो NP इंटू d∅/dt ही टर्म राहील. सो दिस विल बी d∅/dt. सो दिस इज दी EMF इंड्युस्ड और व्होल्टेज इंड्युस्ड इन दी प्रायमरी कॉइल. ह्या प्रायमरी कॉइलमध्ये इंड्यूस झालेलं हे काय झालं, व्होल्टेज झालं. नाव आता काय करायचं आहे बघा, आपल्याला या कॉइलमधून करंट पास झाल्यामुळं इथं कायचे तयार झाले, मॅग्नेटिक फील्ड तयार झाले. लक्षात ठेवा, या कॉइलच्या कडेनं काय तयार झाली, अशी मॅग्नेटिक फील्ड तयार झाले. नाव आय प्लेस्ड हिअर वन मोर कॉइल. इथं आणखी एक कॉइल मी काय केले, या ठिकाणी प्लेस करतोय. सपोज दिस इज दी सेकंड कॉइल. एक सेकंड कॉइल मी इथं प्लेस केले. ओके, आता या सेकंड कॉइलच्या अक्रॉस इकडं मी एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करतोय. फक्त काय कनेक्ट केलाय, गॅल्व्हॅनोमीटर. नाउ द मॅग्नेटिक फील्ड लाइन्स or magnetic field produced by the first coil, these field lines passes through second coil. याच्या नियर असल्यामुळं फर्स्ट कॉइलमुळं जी काही मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, त्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स ह्या सेकंड कॉइलमधूनही काय होत आहेत, पास होत आहेत. मग मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स आता सेकंड कॉइलमधून पास होत आहेत. आणि मॅग्नेटिक फील्डच्या लाईन जर पास होत असतील तर आपण याला म्हणणार आहे की या सेकंड कॉइलमधूनही फ्लक्स पास होतोय. मॅग्नेटिक फ्लक्सचं मिनिंग काय, नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दी सरफेस. मग इथं या कॉइलमधून मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स पास होत असल्यामुळं सेकंड कॉइलमधूनही मॅग्नेटिक फ्लक्स काय होतोय, आता पास होतोय. आणि सपोज या सेकंड कॉइलच्या सिंगल टर्नमधून पास होणारा फ्लक्स किती, phi एवढा आहे. म्हणजे या कॉइलच्या एका टर्नमधून किती मॅग्नेटिक फ्लक्स पास होतोय, phi. अँड सपोज दिस सेकंडरी, आता याला म्हणूया आपण सेकंडरी कॉइल. ही प्रायमरी कॉइल होती, ही आपली सेकंडरी कॉइल आहे. सो दिस सेकंडरी कॉइल हॅज NS नंबर ऑफ टर्न्स. या सेकंडरी कॉइलचे किती नंबर ऑफ टर्न्स आहेत, NS आहेत. मग जर या कॉइलच्या सिंगल टर्नमधून पास होणारा फ्लक्स जर phi असेल तर टोटल कॉइलमधून पास होणारा फ्लक्स घ्यायचा असेल तर काय घ्यावं लागेल आपल्याला, NS इंटू phi. सो वी कॅन राईट दिस ॲज phi S. Now what is the meaning of phi S? Magnetic flux passing through secondary coil is equal to NS, means number of turns in secondary coil into flux passing through single turn of coil. लक्षात आलं. सो दिस इज द फ्लक्स पासिंग थ्रू सेकंडरी कॉइल. पण हा फ्लक्स कॉन्स्टंट आहे का चेंज होतोय, बिकॉज ऑफ दिस AC करंट फ्लक्स पासिंग थ्रू सेकंडरी कॉइल चेंजेस. यात फर्स्ट प्रायमरी कॉइलमधला करंट चेंज झाल्यामुळं सेकंडरी कॉइलमधला फ्लक्स काय होतोय, चेंज होतोय. आणि मग सेकंडरी कॉइलमधला फ्लक्स चेंज झाल्यामुळं
हा फायस चेंज होणार. अँड अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ, बिकॉज ऑफ दी इफ देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ ए सर्किट देन EMF इज इंड्युस्ड. आता या सेकंडरी कॉइलमध्ये सुद्धा EMF काय होतो, इंड्यूस होतो. का तर या कॉइलमधला फ्लक्स जो आहे तो काय होतोय, चेंज होतोय. आणि मग सेकंडरी कॉइलमध्ये इंड्यूस झालेला EMFला आपण म्हणूया ES, याला व्होल्टेज आहे असं म्हणू शकतोय आपण. सो व्होल्टेज इंड्यूस्ड इन दी सेकंडरी कॉइल ES विल बी इक्वल टू मायनस d∅s/dt. d∅/dt हा फॉर्म्युला EMF इंड्यूस्डसाठी. सेकंडरीमध्ये इंड्यूस झालेलं EMF आहे म्हणून याला काय लिहिलं आपण, d∅s/dt. यूज दी व्हॅल्यूज. सो वी कॅन राईट हिअर ES विल बी इक्वल टू मायनस NS, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल, इंटू d∅/dt. सो दिस इज दी इंड्यूस्ड व्होल्टेज इन सेकंडरी कॉइल. सेकंडरी कॉइलमध्ये इंड्यूस झालेलं हे काय झालं, आपलं व्होल्टेज झालं. हे कुठलं व्होल्टेज होतं, प्रायमरी कॉइलमध्ये इंड्यूस झालेलं व्होल्टेज. दिस इज दी व्होल्टेज इंड्यूस्ड इन दी सेकंडरी कॉइल. अँड नाव लेट्स सी हाऊ दिस टू कॉइल्स ऑपरेट्स. आता आपण इथं काय करूया, ES/EP हा रेशो घेतला. ES इक्वेशन 2ला 1 डिवाइड केलं. ES/EP हा जर रेशो घेतला काय होईल बघा, d∅/dt दोन्हीकडे आहे, कॅन्सल होईल, निगेटिव्ह साईन कॅन्सल होईल. अँड द रिमेनिंग रेशो विल बी NS/NP. NS बाय काय आलं, NP. आणि मग दिस रेशो इज नोन ॲज ट्रान्सफॉर्मर रेशो. याच रेशोला आपण कसला रेशो म्हणणार आहे, ट्रान्सफॉर्मर रेशो. मग ट्रान्सफॉर्मर कुठं आहे, दीज टू कॉइल्स, कॉम्बिनेशन ऑफ दीज टू कॉइल्स, या टू कॉइल सिस्टीमला आपण म्हणणार आहे ट्रान्सफॉर्मर. ही जी टू कॉइलची सिस्टीम आहे यालाच काय म्हणणार आहे आपण, ट्रान्सफॉर्मर. मी तुम्हाला आता ॲक्च्युअलमध्ये ट्रान्सफॉर्मर कसा असतो याची डायग्राम ड्रॉ करतो. हे त्याचं तुम्हाला मी वर्किंग सांगितलं, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जो कसा ऑपरेट होतो. आता रिअलमध्ये जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघायला गेला तर त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, सेमच आहे. फक्त आपल्याला बघताना काय फक्त अशा कॉइल नसणार आहे, तर त्याचा एक सेटअप असतो. नाउ सी हाऊ ट्रान्सफॉर्मर लुक्स लाईक. ॲक्च्युअलमध्ये ट्रान्सफॉर्मर हा कसा असेल, ट्रान्सफॉर्मर ज्यावेळी आपण कन्सिडर करतो त्यावेळी त्याचा मीनिंग लक्षात ठेवा. सपोज दिस इज अवर इनपुट व्होल्टेज, हे आपलं काय आहे, इनपुट व्होल्टेज आहे. तर इथं काय केलं जातं, या कॉइलला एका आयर्न कोअरवरती वाउंड केलेलं असतं. सपोज दिस इज ए आयर्न कोअर, एक आयर्न कोअर आहे. या आयर्न कोअरवरती या कॉइलला आपण काय करणार आहे, इथं वाउंड करणार आहे या टाईपमध्ये. ओके, या आयर्न कोअरवरती काय केलं, याला आपण वाउंड केलं. सो दिस इज अवर इनपुट व्होल्टेज, AC इनपुट व्होल्टेज आहे. आता काय केलेलं असतं, याच आयर्न कोअरवरती एक रेक्टँग्युलर आयर्न फ्रेम यूज केले इथं आपण, लाईक दिस. एक रेक्टँग्युलर काय आहे इथं, आपली एक आयर्न कोअर फ्रेम आहे. ओके, असं कन्सिडर करा. या रेक्टँग्युलर फ्रेमवरती ही प्रायमरी कॉइल झाली. आणि मग सेकंडरी कॉइल इज अगेन वाउंडेड ऑन धिस कोअर अँड दिस इज अवर सेकंडरी कॉइल. म्हणजे एक आयर्न कोअर आहे, एक आयर्न कोअर घेतलाय, त्याच्या एका साईडवरती इकडं असे कॉइल्स वाउंड केले, नंबर ऑफ टर्न्स आहेत वायरचे, आणि त्याला इनपुट व्होल्टेज दिले. इथं दुसऱ्या साईडला त्या कॉइल रॉडवरती, त्या आयर्न कोअरवरती नंबर ऑफ टर्न्स कॉइल तयार केले. आणि याच्या आउटपुटला इथं आपण हा गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केला होता. आता ॲक्च्युली गॅल्व्हॅनोमीटर का, तर सेकंडरी कॉइलमध्ये करंट इंड्यूस होतोय की नाही हे डिटेक्ट करण्यासाठी फक्त काय आहे, हा आपला गॅल्व्हॅनोमीटर आहे. आणि मग याला आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मर. मग इथं मगाशी मी जी डायग्राम ड्रॉ केली होती त्यामध्ये फक्त ह्या दोन कॉइल होत्या, कोअर नव्हता घेतलेला. आता कोअर का यूज केला आहे, व्हाय दिस आयर्न कोअर इज यूज्ड, बिकॉज ऑफ टू इन्क्रीज दी इफिशियन्सी. म्हणा इफिशियन्सी कशी इन्क्रीज होईल, तर फर्स्ट कॉइलची जी मॅग्नेटिक फील्ड आहे, फर्स्ट कॉइलमुळे इथं जी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल, ती मॅग्नेटिक फील्ड जी आहे आपल्याला माहित आहे, आयर्न इज ए फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आयर्न कसं आहे,
फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे आणि फेरोमॅग्नेटिक असल्यामुळं मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स ज्या आहेत त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती फर्स्ट कॉईलची अशी असेल इथं, पण ही लाईन जी आहे ही सेकंड कॉईलमधून पास होईल का? नाही होणार. पण हे आयर्न कोअरमुळं काय होतं, आयर्न कोअर मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सना अट्रॅक्ट करतो आणि मग या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स ह्या आयर्न कोअरमधूनच काय होतात, अशा मॅक्झिमम लाईन्स ह्या आयर्न कोअरमधून पास होतात. म्हणजेच मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स मॅक्झिमम या सेकंडरी कॉईलमधून पास होव्या यासाठी आपण इथं काय यूज केलं आहे, आयर्न कोअर. अदरवाईज या कोअरची गरज नाही आहे. हा नसला तरीही त्याला ट्रान्सफॉर्मरच म्हणू शकतो आपण, म्हणजे सिम्पली फक्त 2 कॉईलची गरज आहे. पण या आयर्न कोअरमुळे त्याची इफिशियन्सी काय होते, इन्क्रीज होते. अँड नाव दिस इज अवर प्रायमरी कॉईल. करंट थ्रू दिस प्रायमरी कॉईल इज IP. नंबर ऑफ टर्न्स ऑफ दिस प्रायमरी कॉईल म्हणजे या कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स NP. सेकंडरी कॉईल करंट इंड्युस्ड इन दी सेकंडरी कॉईल इज नाव IS. आता इथं मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंज होण्यामुळे सेकंडरी कॉईलमध्येही करंट काय झाला, इंड्यूस झाला आहे. आणि मग हा जो इंड्युस्ड करंट आहे याला आपण काय म्हटलं इथं, IS. अँड दी इंड्युस्ड व्होल्टेज इन दी सेकंडरी कॉईल इज ES. सेकंडरी कॉईल हॅज NS नंबर ऑफ टर्न्स. इंड्युस्ड EMF इन दी प्रायमरी कॉईल इज EP. हे प्रायमरी आणि सेकंडरीचे काही पॅरामीटर्स लक्षात ठेवा आणि मग या पॅरामीटरचा रेशो मिळतो. आता लक्षात ठेवा, दिस इज द इनपुट व्होल्टेज. हे काय झालं, या ट्रान्सफॉर्मरचं इनपुट व्होल्टेज झालं, इनपुट सप्लाय झाला. सो हिअर EP स्टँड्स फॉर इनपुट व्होल्टेज. EPलाच आपण काय म्हणणार आहे इथं, इनपुट व्होल्टेज म्हणणार आहे. अँड ES स्टँड्स फॉर आउटपुट व्होल्टेज. ESचं मिनिंग काय झालं इथं, आउटपुट व्होल्टेज झालं. मग इथं आपण असंही म्हणू शकतोय IP इज द इनपुट करंट, IS इज द आउटपुट करंट. इनपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज, इनपुट कॉईल, आउटपुट कॉईल और प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल, या टाईपमध्ये लक्षात ठेवायचं. लक्षात आलं. मग या इनपुट आउटपुट व्होल्टेज आणि नंबर ऑफ टर्न्समध्ये आपल्याला एक रेशो मिळाला इथं. व्हॉट इज द रेशो, ES/EP इक्वल टू NS/NP. आता तुम्ही म्हणाल की याचं काम तर काय होतं ट्रान्सफॉर्मरचं, टू इन्क्रीज और टू डिक्रीज दी व्होल्टेज. मग इथं व्होल्टेज डिक्रीज इन्क्रीज कसं झालंय, इनपुट आपण किती दिलंय, EP एवढा इनपुट व्होल्टेज सप्लाय दिलाय. आउटपुटला किती मिळाला आता आपल्याला, ES मिळाला. मग EP आणि ES किती आहे हे कसं ठरवणार, दॅट विल बी फ्रॉम दिस रेशो, ट्रान्सफॉर्मर रेशो. कसा यूज करायचा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस ES. ES इज द आउटपुट व्होल्टेज. ES काय आहे, आपल्याला मिळणारं आउटपुट व्होल्टेज. आता मी असं म्हणतो इथं की इथं आपला बल्ब आहे, इथं काय कनेक्ट केलाय मी, हा बल्ब. आणि या बल्बला किती सप्लाय पाहिजे होता, 220 व्होल्ट पाहिजे होता. काय सांगितलं, लक्षात आलं. आणि इनपुट जो आहे आलेला तो इनपुट, सपोज इथं इनपुट सप्लाय आहे फॉर एक्झाम्पल 150 व्होल्ट, कमी सप्लाय येतोय आपल्याकडे. इनपुट किती दिलंय आपल्याला, म्हणजे आपल्याला मिळणारा सप्लाय किती आहे, 150 व्होल्ट आहे. बल्बला किती पाहिजे, 220 व्होल्ट. मग कसा इन्क्रीज करायचा, 150चा किती झाला पाहिजे, 220 व्होल्ट झाला पाहिजे. मग या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला आपण म्हणणार आहोत इथं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. दिस इज अवर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. पण कसा इन्क्रीज होईल तर लक्षात ठेवा, हिअर ES इज द आउटपुट व्होल्टेज म्हणजे किती पाहिजे, 220. EP इज द इनपुट व्होल्टेज, किती येतो, 150 आहे. मग इथं काय करायचं आपण, सपोज इफ NS ग्रेटर दॅन NP, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. इफ NS ग्रेटर दॅन NP याचं मिनिंग काय, व्हॉट इज NS, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉईल. म्हणजे जर सेकंडरी कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स जर जास्त असतील, लार्जर असतील कोणापेक्षा, प्रायमरी कॉईलपेक्षा, तर हा रेशो 1 पेक्षा जास्त येईल का कमी येईल. हा NS/NP रेशो जो आहे तो रेशो हा 1 पेक्षा कसा असणार आहे, लार्जर असणार आहे. मीन्स दिस रेशो NS/NP विल बी ग्रेटर दॅन 1. काय सांगतोय कळतंय का, जर आपण काय केलं, या ट्रान्सफॉर्मरला तयार करताना सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स जास्त केले आणि प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी ठेवले, तर काय होईल, तर हा रेशो 1 पेक्षा लार्ज येतोय. मग हा रेशो जर 1 पेक्षा लार्ज असेल तर हाही रेशो 1 पेक्षा कसा आला पाहिजे, लार्ज झाला पाहिजे. कोणता रेशो, ES/EP. ES बाय काय, EP. आणि या रेशोवरून आपण सांगू शकतोय की ES ग्रेटर दॅन EPच असायला पाहिजे. मग इफ NS ग्रेटर दॅन NP देन ES शुड बी ग्रेटर दॅन EP.
जर नंबर ऑफ टर्न्स सेकंडरी कॉइलचे जास्त असतील तर मग सेकंडरी कॉइलमध्ये इंड्यूस झालेलं व्होल्टेज सुद्धा हे प्रायमरी व्होल्टेजपेक्षा लार्ज असेल. म्हणजे काय झालं इथं सांगा, सेकंडरी कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स वाइंडिंग्स जास्त घेण्यामुळं प्रायमरीपेक्षा सेकंडरी कॉइलचं व्होल्टेज काय झालं, इन्क्रीज झालं, जास्त आलं. असा विचार करा, दोन्ही कॉइलवरती सेमच टर्न्स असते, दोन्ही कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स सेम असते, तर काय झालं असतं, नंबर ऑफ टर्न्स प्रायमरी आणि सेकंडरी NS आणि NP दोन्ही सेम असते तर हा रेशो 1 आला असता. आणि हा रेशो 1 कधी आला असता, हा रेशो जर 1 आला तर हाही 1 येणार. आणि याचा अर्थ ES इक्वल टू EP पाहिजे, म्हणजे जेवढं इनपुट आहे तेवढंच आउटपुट मिळाले. बट हिअर नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल इज ग्रेटर दॅन दी नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल. मग यामुळं काय झालं सांगा, सेकंडरी कॉइलमध्ये इंड्यूस झालेला EMF हा म्हणजे व्होल्टेज हे इन्क्रीज झालंय. याचा अर्थ ES इज ग्रेटर दॅन EP. ES इज ग्रेटर दॅन EP म्हणजेच इनपुट व्होल्टेजपेक्षा आउटपुट व्होल्टेज आता लार्जर आहे. मग इनपुट 150 होतं, मग तुम्ही इथं असे नंबर ऑफ टर्न्स तर यूज करू शकताय की ज्यामुळे ते किती होईल, 220 होईल. म्हणजेच फक्त कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स इन्क्रीज करण्यानं व्होल्टेज इन्क्रीज होतं, बस एवढाच पार्ट आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज कसं इन्क्रीज करणार, तर व्होल्टेज जर इन्क्रीज करायचं असेल तर सेकंडरी कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स इन्क्रीज करा. तुमचं इनपुट व्होल्टेज जे दिलं आहे तुम्ही त्यापेक्षा आउटपुट व्होल्टेज लार्ज मिळतं. म्हणजेच इट स्टेप अप्स दी व्होल्टेज. व्होल्टेजला काय केलं या ट्रान्सफॉर्मरनं, स्टेप अप केलं, इन्क्रीज केलं, म्हणून आपण याला कसला म्हणणार आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सो इन स्टेप अप ट्रान्सफॉर्मर NS ग्रेटर दॅन NP अँड ES ग्रेटर दॅन EP. या रेशोला काय म्हणायचं, ट्रान्सफॉर्मर रेशो, कारण हाच रेशो ठरवतोय इट इज ए स्टेप अप ट्रान्सफॉर्मर और इट इज ए स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हा स्टेप अपचा कंडिशन झाला. आता स्टेप डाऊनमध्ये काय होत असेल, इफ NS मीन्स नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल इज स्मॉलर दॅन दी नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल. काय होईल सांगा, जर सेकंडरी कॉइलचे टर्न्स हे प्रायमरीपेक्षा कमी असतील तर हा रेशो 1 पेक्षा स्मॉल येईल. आणि मग इथं आपल्याला लिहायला लागेल, हिअर आउटपुट व्होल्टेज ES इज स्मॉलर दॅन दी इनपुट व्होल्टेज EP. म्हणजे आता प्रायमरी कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स जास्त आहेत, सेकंडरी कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स कमी आहेत. जर प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीपेक्षा जास्त असतील म्हणजेच NP ग्रेटर दॅन NS असेल, देन दी आउटपुट व्होल्टेज इज लेस दॅन दी इनपुट व्होल्टेज. इनपुट जेवढं दिलं त्यापेक्षा आउटपुट कमी मिळतं. कधी, सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी असतील तर. म्हणजे काय झालं, इनपुट जेवढं दिलं त्यापेक्षाही कमी आउटपुटला मिळते, म्हणजे व्होल्टेज स्टेप डाऊन झालं. व्होल्टेज काय झालं, स्टेप डाऊन. मग आपल्याला जर व्होल्टेज स्टेप डाऊन करायचं असेल तर काय करणार, सिंपल स्टेप आहे, प्रायमरीमध्ये असलेले नंबर ऑफ टर्न्स जास्त ठेवा, सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी ठेवा, तर तो ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजला स्टेप डाऊन करेल, म्हणजेच व्होल्टेजला कमी करेल, डिक्रीज करेल. अँड सच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर्स आर नोन ॲज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप आणि स्टेप डाऊन कधी म्हणायचं कळालं, सिंपल कंडिशन आहे. आता यामध्ये नीट जे पॉईंट ऑफ व्ह्यू ज्यावेळी आपण याचे फॉर्म्युले यूज करतो ते फॉर्म्युले कसे घ्यायचे बघा. ट्रान्सफॉर्मर रेशो कळाले, दिस इज अवर ट्रान्सफॉर्मर रेशो, ES बाय EP इक्वल टू NS बाय NP. हा इम्पॉर्टंट रेशो, ज्या एका रेशोवरती तुम्हाला सगळे न्यूमरिकल दिसतील. लक्षात आलं. आता सांगा पॉवरची एक कन्सेप्ट असते. आता इथं पॉवरचा ज्यावेळी विचार करतो आपण, इलेक्ट्रिक पॉवर इज नथिंग बट करंट इन टू व्होल्टेज, हा इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला. आता मी असं म्हटलं इनपुट पॉवर, ट्रान्सफॉर्मर म्हटलं की त्याला इनपुट आणि आउटपुट आलं. लक्षात ठेवा, इनपुट आणि काय आलं, आउटपुट. व्हॉट इज इनपुट पॉवर, इनपुट करंट IP, इनपुट व्होल्टेज EP. सो IP इंटू EP इज नथिंग बट इनपुट पॉवर. नाउ व्हॉट इज आउटपुट पॉवर ऑफ दिस ट्रान्सफॉर्मर, output power of this transformer will be equal to output current into output voltage. लक्षात आलं. आणि मग सपोज हा एक आयडियल ट्रान्सफॉर्मर असेल, फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो मी इथं, फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर. आयडियल म्हणजे कसला ट्रान्सफॉर्मर, 100% इफिशियन्सी असलेला, म्हणजे याच्यामध्ये असलेला लॉस जो आहे तो 0 आहे, त्याला म्हणतो आपण 100% इफिशियन्सी ट्रान्सफॉर्मर. फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर इनपुट पॉवर, त्याला आपण PI म्हणूया, इज इक्वल टू आउटपुट पॉवर P आउटपुट. सो वी कॅन राईट दिस ॲज IP इंटू EP इक्वल टू IS इंटू ES. हा एक रेशो घेऊ शकतोय आपण. कसा रेशो तयार होईल बघा, ES बाय EP इक्वल टू ES बाय EP इक्वल टू IP बाय IS, IP बाय
IS आणि AS बाय EP ला आपण NS बाय NP असंही म्हटलं होतं. सो दिस इज दी रेशो, ट्रान्सफॉर्मर रेशो. त्यामध्ये आपण फक्त आता करंटही आणलाय. इथं आउटपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज, आउटपुट सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स, प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स याचा रेशो होता. त्यामध्ये आता करंट आणलाय. IP करंट इन प्रायमरी कॉइल, IS करंट इन सेकंडरी कॉइल, म्हणजे इनपुट करंट अपॉन आउटपुट करंट. या रेशोमध्ये हाही रेशो घेता येतो. फेन इफ दी ट्रान्सफॉर्मर इज आयडियल. आयडियल ट्रान्सफॉर्मरचा अर्थ काय झाला तर इफिशियन्सी 100% असते. याला आपण इटा सिम्बॉल यूज करणार आहे. जर इफिशियन्सी 100% असेल म्हणजे इथला पॉवर लॉस 0 असेल तर हा रेशो घेता येतो. मग इथं तुमच्या लक्षात येत असेल या रेशोमध्ये ES बाय EP पण इथं IP बाय IS असेल, म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनॅलिटी दिसते. म्हणजेच काय तर आउटपुट व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर आउटपुट करंट डिक्रीज होतो. काय सांगतोय बघा, आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं पण आउटपुट करंट काय होतोय, डिक्रीज होतोय. आणि आउटपुट व्होल्टेज जर डिक्रीज झालं तर आउटपुट करंट इन्क्रीज होतोय. लक्षात आलं काय सांगतोय. आणि मग इथं हा रेशो लक्षात ठेवा. आणि ही पॉवरची कंडिशन, आउटपुट पॉवर इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग 100% इफिशियन्सी. त्यासाठी हा रेशो घ्यायचा आहे. हे रेशो लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येतात. आणि हा आउटपुट इनपुटचा फॉर्म्युला. आता यामध्ये मग ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी कशी ठरवायची, कशावरून फाइंड आउट करता येईल आपल्याला इफिशियन्सी. इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर मीन्स व्हॉट, तो ट्रान्सफॉर्मर किती इफिशियंटली ऑपरेट होतोय. आता तो किती इफिशियंटली ऑपरेट होतोय याचा अर्थ म्हणजे तिथं लॉस किती कमी असेल. आता लॉस कसा ठरवायचा, ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी, इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर, इफिशियन्सी याला सिम्बॉल इटा यूज केलं जातं. दिस विल बी इक्वल टू आउटपुट पॉवर, म्हणजे आउटपुटला मिळणारी पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर. म्हणजे आपण दिलेली पॉवर आणि आउटपुटला मिळणारी पॉवर याचा जो रेशो आहे तो रेशो, आणि त्याला इंटू 100 केलं की आपल्याला ती पर्सेंटमध्ये मिळते. इफिशियन्सी ही नेहमी पर्सेंटेजमध्ये असते, त्यासाठी याला इंटू काय करायचं, 100 करा, इफिशियन्सी मिळेल. मग इथं लक्षात ठेवा, जर ट्रान्सफॉर्मर आयडियल असेल तर आउटपुट आणि इनपुट पॉवर इक्वल असतात आणि म्हणून हा रेशो 1 येतो, इफिशियन्सी 100% मिळते. बट दिस इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकली हे पॉसिबलच नाही आहे की 100% इफिशियंट ट्रान्सफॉर्मर असेल. या प्रोसेसमध्ये पॉवर लॉस हा असतोच. आणि मग 80% टू 90% या रेंजमध्ये इफिशियन्सी असलेले ट्रान्सफॉर्मर असतात. मग ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी मी म्हटलं 80% आहे, याचा अर्थ इनपुट पॉवर इक्वल टू आउटपुट पॉवर आहे का, नो. लक्षात दे काय सांगतोय, ट्रान्सफॉर्मर 100% इफिशियंट असेल तरच दोन्ही पॉवर इक्वल. जर इनपुट पॉवर आउटपुट पॉवर इक्वल नसतील तर मग ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी जी आहे ती ही 100% नाही आहे. ती या रेशोवरून ठरवायची, इफिशियन्सी ऑफ ए ट्रान्सफॉर्मर. लक्षात आलं. ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्हाला की फॉर्म्युले जास्त नाही आहेत, फक्त रेशो, ट्रान्सफॉर्मर रेशो, आउटपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेज, नंबर ऑफ टर्न सेकंडरी प्रायमरी, आणि सेम त्याच रेशोला करंट इन्क्लूड केला आहे IP बाय IS. स्टेप अप स्टेप डाऊनचं रिलेशन फॉर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर NS ग्रेटर दॅन NP, ES ग्रेटर दॅन EP, बट IP ग्रेटर दॅन IS. लक्षात आलं. फॉर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर तुम्हाला डिफरन्सही विचारतील. फॉर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर NS लेस दॅन NP, ES लेस दॅन AP, बट IS लेस दॅन IP. लक्षात आलं. या टाईपमध्ये हे स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतात. आणि मग इथं तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग खूप सिम्पल आहे. तुम्हाला व्होल्टेज स्टेप अप करायचं आहे, नंबर ऑफ टर्न सेकंडरीचे वाढवा. व्होल्टेज स्टेप डाऊन करायचं आहे, नंबर ऑफ टर्न सेकंडरीचे प्रायमरीपेक्षा कमी ठेवा, व्होल्टेज स्टेप डाऊन होईल आपोआप. या टाईपमध्ये सिम्पल वर्किंग आहे कशाचं, ट्रान्सफॉर्मरचं. ओके, लक्षात आलं. न्यूमरिकल्स याच्यावरती असणार आहेत. आपण न्यूमरिकलच्या व्हिडिओमध्ये त्याचे न्यूमरिकल्स काही डिस्कस करूया.